ठाम खंबीर एक वेगळी भूमिका आहे आणि पॉलिटिक्सशी रिलेटेड मला वाटतं पहिलाच सिनेमा आहे माझा. आणि या जे आपण म्हणजे ह्या सिनेमाबद्दल बोलायला सुरुवात केल्यावर आपण पॉलिटिक्स या शब्दाने सुरुवात करतो. तर इरावती ही तिच्या आईबरोबर आणि कुठेतरी तिच्या आईच्या तत्वाने चालणारी मुलगी आहे, जी बाई राजकारणामध्ये बिलीव्ह न करणारी आहे, प्युअरली समाजसेवा करायची आणि राजकारणाच्या कुठेही रही आपल्या जवळपास फिरकला नाही पाहिजे. आणि या संस्कारात तिची मुलगी वाढली आहे, त्यामुळे पॉलिटिक्सपासून खूप लांब आहे त्या मायलेकी. पण यांच्या आयुष्यात अशी एक गोष्ट घडते की ज्यामुळे कदाचित तिला ह्या पॉलिटिक्समध्ये एंटर करावं लागणार आहे. आणि तो जिस्ट आहे ह्या सिनेमाचा, त्यामुळे सिनेमाबद्दल फार नाही सांगणार. सिनेमाचा ट्रेलर बघून ॲक्च्युली मीही आत्ता पहिल्यांदाच पाहिला तुमच्या सगळ्यांबरोबर, त्यामुळे ती उत्सुकता जी आहे ती टिकून राहू दे. पण खरंच सिनेमा करायला खूप मजा आली आणि आयुष्यातला वेगळा एक्सपिरियन्स होता हा. कारण आत्ता काकांनी सांगितलं तसं संजय अमर या डिरेक्टरनी भेटल्यावर असं सांगितलं की तुम्हाला मेन कॅरेक्टर्स जी आहेत आपली त्यातलं एक महत्त्वाची भूमिका तुमची आहे. आणि ओके बरं, शूटिंगचे किती दिवस? 3 किंवा 4 दिवस. तर माझं असं झालं ओके, सिनेमा किती दिवसात शूट होणार आहे? 5 दिवसात. त्यामुळे हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप नवीन होता आणि खरंच कुतूहल होतं सेटवर येईपर्यंत की एक दिग्दर्शक इतक्या जास्त कॉन्फिडेंटली सांगतोय की तुम्ही या सिनेमामधल्या कलाकारांची यादी काही नव्याने सांगायला नको. इतक्या सगळ्या मोठ्या कलाकारांनी त्या माणसावर विश्वास ठेवावा आणि या सिनेमासाठी हो म्हणावं म्हटल्यावर डेफिनेटली ते आत्ता इथे नाही आहेत आपल्याबरोबर, दुसऱ्या सिनेमाचं शूट करतायत म्हणून. पण मगाशी सुशील सर म्हणाले तसं की त्यांच्या त्या शब्दांवर विश्वास ठेवून इथल्या प्रत्येक कलाकाराने यस हा सिनेमा घेतला आणि प्रत्येकाला हा अनुभव घ्यायची इच्छा होते की 5 दिवसात किंवा 6 दिवसात एक पूर्ण मोठाच्या मोठा अखंड सिनेमा कसा होऊ शकतो. आणि ते त्यांनी करून दाखवलं. नाईट शिफ्ट होत्या, थोडा शूटिंग वाढलं आणि एक चांगला सिनेमा आज तुमच्या भेटीला, एक आगळा वेगळा प्रयोग तुमच्या भेटीला येतोय. त्यामुळे त्याच्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टींकडे आपण छान लक्ष देऊया आणि बघा कसा वाटतोय सिनेमा. आम्ही पडद्यावर आत्ता जेव्हा पाहिलं तेव्हा महाभारताचा उल्लेख झाला आणि महाभारतामध्ये सगळीच पात्र तितकीच महत्त्वाची होती, प्रत्येकाची अशी ठरलेली भूमिका होती. आता बरेच जण या चित्रपटामध्ये काम करतायत, ते आत्ता नाही आहेत आपल्यामध्ये, म्हणजे आलेले नाही आहेत. डॉक्टर गिरीश ओक आहेत, भार्गवी चिरमुले आहे, अंकित मोहन आहेत, अजिता कुलकर्णी आहेत किंवा शंतनू मोघे आहेत, समीर धर्माधिकारी सर आहेत. तर या सगळ्यांबद्दल काय सांगशील? कारण ते आज उपस्थित नाही आहे, तर त्यांची प्रतिनिधी म्हणून